कारण अजित पवारांच्या एका कृतीमुळे महायुतीत वादाची शक्यता निर्माण झालेली आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार नवाब मलिक यांची उपस्थिती दिसून आली आणि त्यामुळे नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मलिकांच्या उपस्थितीबाबत देवेंद्र फडणवीस आता काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर नवाब मलिक यांच्यावर भाजपकडून अनेकदा टीका करण्यात आलेली होती। नवाब मलिक यांना देशद्रोही देखील म्हणण्यात आलेलं होतं आणि आता तेच नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीत दिसल्यानं भाजप आता नेमकी काय भूमिका घेते यावर देवेंद्र फडणवीस काय बोलतायत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। काल अजित पवारांच्या आमदारांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये नवाब मलिक उपस्थित असल्याचं दिसलं आणि त्यामुळे आता अजित पवारांच्या या एका कृतीमुळे महायुतीमध्ये वाद होतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, खरं तर याआधी देखील नवाब मलिकांवर भाजपकडून अनेकदा टीका करण्यात आली होती, त्यांना देशद्रोही असं देखील म्हणण्यात आलेलं होतं आणि तेच नवाब मलिक काल अजित पवारांच्या बैठकीमध्ये दिसले। त्यामुळे आता भाजप नेमकी काय भूमिका घेते याकडे देखील लक्ष लागलंय। नक्कीच प्राची, पाहायचं झालं तर काल जी बैठक अजित पवारांनी आयोजित केलेली होती या आमदारांच्या बैठकीमध्ये स्वतः नवाब मलिक हे देखील उपस्थित होते। या बैठकीमध्ये नवाब मलिक हे उपस्थित असल्यामुळे आता महायुतीमध्ये कुठेतरी ठिणगी पेटण्याचं कारण आहे ते देखील या ठिकाणी ठरू शकतं। कारण या आधीच नवाब मलिक यांच्या उपस्थितीवरती भाजपाने आहे तो नाराजी व्यक्त केलेली होती। नवाब मलिक जेव्हा तुरुंगातून बाहेर आले तेव्हा विधानसभेमध्ये देखील ते उपस्थित झाल्याच्या नंतर अनेक आमदारांनी अनेक भाजपच्या आमदारांनी ते याच्यावरती आक्षेप देखील घेतलेला होता। त्यामुळे नवाब मलिक महायुतीमध्ये नसावे अशी भूमिका आहे ती भाजपाची एका ठिकाणी असताना काल राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नवाब मलिक हे अजित पवारांसोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। यामुळे आता महायुतीमध्ये नक्की काय वाद निर्माण होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या संदर्भात आज देवेंद्र फडणवीस आहेत ते अजित पवारांची भेट घेऊन या संदर्भात जी चर्चा आहे ते करू शकतात। कारण याआधी जी आहे ती नाराजी याप्रमाणे व्यक्त केलेली होती। तर आधीच्या सरकारमध्ये नवाब मलिक यांना देशद्रोही असा देखील त्यांचा उच्चार आहे हा केलेला होता, त्याला संबोधलेलं होतं। त्यामुळे आता ह्या बैठकीमुळे नवीन महायुतीमध्ये काय पेचप्रसंग निर्माण होतोय किंवा काय नाराजी नाट्य होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु कालच्या नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे एकच लक्ष आहे ते वेधलेलं गेलेलं या ठिकाणी दिसून येत आहे।